सप्रेम जय भीम. महाराष्ट्र शासनाने काल पुन्हा एकदा आरक्षण विरोधी निर्णय घेतलेला आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॅबिनेटमध्ये त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की यापूर्वी ज्यांनी कुणी आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेतला असेल त्याला गुणवत्तेमध्ये यापुढे संधी मिळणार नाही. राज्य सरकारचा हा निर्णय पूर्णतः असंवैधानिक आहे आणि नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाच्या पूर्णतः विरोधात आहे. हा निर्णय काय आहे, काय नाही आहे आणि राज्य सरकार यामध्ये कशा पद्धतीने छुपा जातीवाद करते, आरक्षणाला विरोध करते, या संदर्भामध्ये आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. महाराष्ट्र राज्याने 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयातून एक निकाल त्यांच्या विरोधात घेतला होता. छाया विरुद्ध महाराष्ट्र शासन असा एक सर्वोच्च न्यायालयामध्ये निवाडा झाला होता आणि त्या निवाड्यामध्ये राज्य सरकारला कान पिचक्या देत त्यांच्यावर ताशेरे ओढत सुप्रीम कोर्टानं ज्यानं कोणी आरक्षणाची सवलत घेतली असेल म्हणून त्याला गुणवत्तेवर आधारित पुढील संधी नाकारण्याचा कोणताही अधिकार सरकारला नाही. मी पुन्हा सांगतो, सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2026 मध्येच एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार जरी एखाद्यानं आरक्षणाचा लाभ यापूर्वी घेतला असला परंतु नंतर तो जर गुणवत्तेमध्ये पुढे येत असेल तर त्याला नाकारण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात जाऊन काल महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हा निर्णय पूर्णतः असंवैधानिक आहे. एखादी सवलत म्हणजे वयासाठीची असेल किंवा बाकीची असेल, सवलत आणि अधिकार यामध्ये फरक आहे. ज्यांनी सवलत घेतली त्यांचे अधिकार तुम्हाला डावलता येणार नाही, ही साधी बाब महाराष्ट्र सरकारला कळली नसेल का? तर हो, त्यांना ती निश्चित माहिती आहे. तरी सुद्धा त्यांनी हा निर्णय अत्यंत बेजबाबदारपणे आणि जातीय मानसिकतेतून घेतलाय असं आमचं स्पष्टपणे मत आहे. या संदर्भातला निर्णय हा केवळ छाया विरुद्ध महाराष्ट्र याच निकालपत्रापुरता मर्यादित नाहीये. यापूर्वी इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार यामध्ये सुद्धा हा निर्णय पुढे आला होता. त्यात सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने हीच भूमिका मांडली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला गुणवत्ता डावलता येणार नाही. म्हणजे एखाद्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीनं एखादी छोटीशी सवलत घेतली किंवा एखादी सवलत घेतली म्हणून त्याची गुणवत्ता त्याला डावलता येत नाही. यासाठी एक उदाहरण सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चेला आलेलं मी तुम्हाला सांगतो. टीईटीच्या एक्झाम महाराष्ट्र सरकारनं घेतल्या होत्या. त्या टीईटीच्या एक्झाममध्ये जी फिर्यादी महिला होती तिनं 55% आरक्षण घेतलं, 55% प्रवेश घेतला होता. पुढे ती अंतिम निर्णय देत असताना ती 65% गेली आणि 65% हा गुणवत्ता सर्वसाधारण गटाशी असल्यामुळे तिची ती नाकारली होती नियुक्ती महाराष्ट्र सरकारनं, देवेंद्र फडणवीस सरकारनं. आणि त्याविरुद्ध ते मुंबई उच्च न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयातनं सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने शेवटी असा निकाल दिला की एखादी व्यक्ती तिनं जरी कुठला लाभ घेतला असला तरी तिच्या मूळ टॅलेंटला तुम्हाला नाकारता येणार नाही. त्यामुळे हा निर्णय सरकारचा अत्यंत चुकीचा आहे. जय भीम, जय भारत.